या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे ती म्हणजे नवाब मलिक यांना आता 3 मार्च पर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आलेला आहे। जबरदस्त असा युक्तिवाद दोन्ही बाजूंनी झाला। तब्बल 2.5 तास हा युक्तिवाद पीएमएलए कोर्टामध्ये झाला। त्यानंतर नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत मोठी भर पडलेली आहे। राज्य सरकार नवाब मलिक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असताना न्यायालयातून मात्र नवाब मलिक यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही। उलट त्यांना 3 मार्च पर्यंत ईडीच्या कोठडीत जावं लागणार आहे आणि या सगळ्या चौकशीला त्यांना सामोरं जावं लागणार आहे। एका बाजूला राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना न्यायालयामध्ये जोरदार असा युक्तिवाद दोन्ही बाजूंनी झाला। 14 दिवसांची जी कोठडी ईडीची कोठडी मागितलेली होती, रिमांड मागितली होती ईडीनं, पण न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्याच्या नंतर 3 मार्च पर्यंत म्हणजे 7 दिवसांची ही ईडीची कोठडी दिलेली आहे, रिमांड दिलेली आहे। त्यामुळे स्वाभाविकपणे नवाब मलिक यांच्या अडचणीमध्ये मोठी भर पडलेली आहे। पीएमएलए कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे। जबरदस्त असा 2.5 तासांचा युक्तिवाद दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून करण्यात आला। नवाब मलिक यांच्यावरती ईडीनं जे गंभीर आरोप लावलेले होते, मनी लॉन्ड्रिंग पासून ते टेरर फंडिंग पर्यंतच्या संदर्भातले ते आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न नवाब मलिकांच्या वकिलांनी केला, पण 7 दिवसांची ईडीची कोठडी मिळाली नवाब मलिकांना। तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। तुषार, 7 दिवसांची ही ईडीची कोठडी देताना न्यायालयानं काय म्हटलंय, अगदी सविस्तर सांगा। खूप महत्वपूर्ण असा हा निकाल न्यायालयाने दिलेला आहे। ईडी कडून वारंवार या ठिकाणी 14 दिवसांची या ठिकाणी रिमांड असावा, ईडीची कोठडी असावी या संदर्भातली मागणी केली जात होती। मात्र न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची कोठडी दिलेली आहे, कारण की ईडी कडून असं सांगितलं जात होतं की आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत आणि या भक्कम पुराव्याच्या आधारावरती जर 14 दिवसांची कोठडी दिली तर आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करणं सोपं जाईल, त्यामुळे आम्हाला 14 दिवसांची कोठडी देण्यात यावी। मात्र दुसरीकडे नवाब मलिकांचे वकील आहेत अमित देसाई यांच्याकडून जो युक्तिवाद केला जात होता, त्यामुळे या दोन्ही युक्तिवादांचा विचार करता न्यायालयाने नवाब मलिकांना 3 मार्च पर्यंत ईडीची कोठडी दिलेली आहे। आता 7 दिवस नवाब मलिकांची रात्र आता आपल्याला ईडीच्या कोठडीमध्ये या ठिकाणी जाताना पाहायला मिळणार आहे। ज्या क्षणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, मंत्री नवाब मलिकांची आजची रात्र ही कुठे असेल, तर नवाब मलिकांची आजची रात्र ही ईडीच्या कोठडीमध्ये असेल आणि ईडीच्या कोठडीमध्ये इक्बाल कासकर यांच्या सहित आपल्याला नवाब मलिक असताना पाहायला मिळतील। या पुढील काळामध्ये विलास 7 दिवसांमध्ये नवाब मलिकांसोबत या ठिकाणी इक्बाल कासकर असतील किंवा इतर असतील यांची आपल्याला संयुक्तपणे या ठिकाणी चौकशी ईडीकडून होताना पाहायला मिळेल। निश्चितच तुषार, आता या सगळ्यानंतर 7 दिवसांची जर त्यांना ईडीची कोठडी मिळाली तर पुढे त्यांना कुठे ठेवलं जाईल, त्याच्याबद्दलची काय माहिती आहे? विलास, सुरुवातीला ही 7 दिवसांची कोठडी होईल। या 7 दिवसांच्या कोठडीनंतर ईडी पुन्हा एकदा कोर्टामध्ये नवाब मलिकांसंदर्भातलं जे 7 दिवसांचं त्यांचं इन्व्हेस्टिगेशन असेल ते कागदपत्रांच्या पुराव्यासही सादर करेल आणि पुन्हा त्यांच्या कोठडीमध्ये या ठिकाणी कोठडीमध्ये वाढ व्हावी या संदर्भातली मागणी करेल। कारण की जेव्हा ईडी या संदर्भातली कोणतीही चौकशी करत असतं, इन्व्हेस्टिगेशन करत असतं, तेव्हा त्यांना पूर्ण चौकशी करण्यासाठी या ठिकाणी काही काळाचा या ठिकाणी अवधी लागत असतो। त्यामुळे तो अवधी वाढून मिळण्यासाठी या ठिकाणी ईडी कडून या संदर्भातली चौकशी केली जात असते। यापूर्वीची आपण जर प्रकरणं पाहिली असतील तर छगन भुजबळांचं प्रकरण असेल, अनिल देशमुखांचे प्रकरण असेल किंवा इतर प्रकरण असेल, त्यामध्ये सीबीआय न्यायालय असेल किंवा ईडी न्यायालय असेल, ही जी स्पेशल न्यायालय ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत त्यांना पूर्ण तपास करण्यासाठी न्यायालयाकडे ते आपल्याला वेळ वाढवून मागताना आपल्याला पाहायला मिळत असतात। त्यामुळे आज ईडीने या कोर्टामध्ये कागदपत्रांच्या आधारावरती या ठिकाणी 14 दिवसांची मागणी केली होती, मात्र कोर्टाने त्यांना 7 दिवसांची कोठडी दिलेली आहे। आता या 7 दिवसांच्या कोठडीमध्ये ईडी नेमका कोर्टासमोर जी पुढची सुनावणी होईल त्या पुढच्या सुनावणीमध्ये नेमका काय इन्व्हेस्टिगेशन समोर आणते, कारण की आता ईडी समोर सर्वात तुषार तुला थांबवतोय मी। सुष्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिध्यात आपल्या सोबत आहेत, ज्या कोर्टामध्ये ही सगळी सुनावणी ऐकत होत्या। सुष्मिता, 3 मार्च पर्यंत कोठडी दिलेली आहे ईडीची न्यायालयानं, काय म्हटलेलं आहे कोठडी देत असताना न्यायालयानं? खरं तर न्यायालयानं दोन्ही बाजूचा युक्तिवाद हा ऐकून घेतला आणि त्यानंतर हा निर्णय दिलेला आहे। 3 मार्च पर्यंत ईडीची कस्टडी, ईडीच्या कोठडीमध्ये नवाब मलिक हे असणार आहेत। उद्या 2:30 वाजता आणखीन एक अर्ज कोर्टासमोर त्यांच्या वकिलांकडनं करण्यात येणार आहे, ज्यामध्ये घरात किंवा
सुष्मिता, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. कृपया रेंजमध्ये या आणि आम्ही तुमच्याशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करू. पण या घडीची मोठी बातमी, महत्त्वाची बातमी जी नवाब मलिक यांना यांच्या अडचणीत भर टाकणारी आहे. कारण नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सुष्मिता भदाणे पाटील पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुष्मिता, पूर्ण करा. खरं तर आणखीन एक सुनावणी उद्या होणं अपेक्षित आहे, ज्यामध्ये नवाब मलिक यांना घरचं जेवण, औषधी आणि चौकशीच्या वेळेला वकिलांची उपस्थिती असावी अशा पद्धतीचा अर्ज जो आहे त्यांच्या वकिलांकडनं करण्यात येणार आहे आणि उद्या 2:30 वाजता यावरती सुनावणी करण्यात येणार आहे. नवाब मलिक यांचं वय आणि त्यांच्या एकूणच वैद्यकीय स्थिती लक्षात घेता त्यांच्यावरती यापूर्वी काही ऑपरेशन सुद्धा, सर्जरी सुद्धा करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे ही एक मागणी कोर्टासमोर आज वकिलांनी मांडलेली आहे आणि उद्या यावरती सुनावणी केली जाणार आहे. परंतु ज्या पद्धतीचा युक्तिवाद झाला होता त्यामध्ये डी गँगशी असणारं कनेक्शन याचाही उल्लेख झालेला होता. दाऊद यांच्या बहिणीकडनं प्रॉपर्टीचे व्यवहार कशा पद्धतीने झाले याविषयीचा सगळा उल्लेख सुद्धा रिमांड कॉपीमध्ये करण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीमध्ये नवाब मलिक यांना राहावं लागणार आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा केव्हा चौकशी केली जाईल तेव्हा वकील तिथे उपस्थित असणं अपेक्षित असेल. खरं तर अमित देसाई हे फार मोठे आणि नावाजलेले वकील आहेत. त्यांनी हा सगळा युक्तिवाद केला होता. यांनी एकूणच अनिल सिंग यांनी ईडीच्या बाजूने युक्तिवाद केलेला होता आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी एकीकडे जरी राजकीय चित्र असलं तरी सुद्धा निकालाला उशीर देत असता जरी झालेला असला तरी सुद्धा एक गोष्ट महत्त्वाची आहे. लक्षात आणून दिली. सुष्मिता, तुम्हाला थांबवतोय. तपासाचा दाखला देऊन ईडीने नवाब मलिक साहेबांना असंवैधानिकरित्या अरेस्ट करण्याचं काम केलंय. ते गुन्हे, तो कायदा अस्तित्वात येण्याच्या अगोदर घडले होते. त्यामुळे अशा कुठल्याही पद्धतीचा यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकत नाही. त्याच्यामुळे असं कुठल्याही पद्धती त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकत नाही. तरी देखील ईडीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने आणि विशेषतः केंद्र सरकारने कुठल्याही पद्धतीमध्ये नवाबभाईंची अखंड देशामध्ये जे राजकीय वातावरण निर्माण करण्याचं काम होतं ते कुठेतरी थांबलं पाहिजे अशा भावनेतून त्यांना अरेस्ट केलेलं आहे. हे अतिशय असंवैधानिक, इल्लीगल, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. त्याचे कारण अमित देसाई साहेबांनी दिलेत. त्याचे कारण अमित देसाई आधारावर ही कस्टडी दिल्याचं सांगितलं का? काही निकालाचे काही पॉइंट्स आले? हे अतिशय मुळातच हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर आहे. आपल्याला कल्पना असेल की NIA आणि ईडीने काही ऑपरेशन्स मध्यंतरीच्या काळात केले आणि या NIAच्या ऑपरेशन्समध्ये त्यांना एक मोठी लिंक मिळाली की कशा प्रकारे दाऊद भारतामध्ये रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतोय आणि कशा प्रकारे हे रिअल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून होत आहे. आणि या संदर्भात जवळजवळ 9 ठिकाणी ईडीने सर्च केला. हे आज सगळं ईडीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलेलं आहे की 9 ठिकाणी ईडीने सर्च केला आणि त्यातून अनेक लिंक्स या ठिकाणी बाहेर आलेले आहेत. त्यातलंच एक प्रकरण हे मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे. विशेषतः मंत्री नवाब मलिक यांनी जी काही जमीन घेतली आहे ती बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली खान आणि सरदार पटेल जो हसीना पारकरचा राईट हँड आहे, ड्रायव्हर आहे आणि जो दाऊदच्या या प्रॉपर्टी बिझनेसमध्ये हसीना पारकर फ्रंटमॅन म्हणून वापरत होती, त्यांच्याकडनं ही जमीन त्यांनी घेतली. मुळातच ईडीने जे सांगितलं त्यात आपल्यापैकी लक्षात आलं असेल की जमिनीचे जे मालक आहेत त्या मालकांनी हे सांगितलं की आम्हाला एकही पैसा मिळालेला नाही. आमच्यावर दबाव टाकण्यात आला. आम्हाला सांगण्यात आलं की या ठिकाणी केवळ अतिक्रमण काढण्याकरता तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी द्या आणि म्हणून आम्ही एक पॉवर ऑफ अटर्नी त्या ठिकाणी दिली आणि ती संपूर्ण बदलवून हा सगळा व्यवहार करण्यात आला. याच्यामध्ये हे पण लक्षात आलेलं आहे
की जे काही 25 लाख रुपये दिल्याचं दाखवलं जात आहे तेही त्यांना मिळालेले नाही, एकही पैसा त्यांना मिळाला नाही. आणि या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी या संदर्भातले सौदे झाले आणि जिथे हसीना पारकर येत होती आणि हा सौदा करत होती तिथल्या लोकांनी त्या संदर्भातलं बयान दिलेलं आहे. हा जो व्यवहार झाला आणि 55 लाख रुपये हसीना पारकरला देण्यात आले त्याची देखील पुरावे हे ईडीला मिळालेत असे ईडीने सांगितलेलं आहे. आणि एकूण या सगळ्या व्यवहारामध्ये कशा प्रकारे ही सगळी जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीनं नवाब मलिकांना मिळाली आणि त्याच वेळी हे सगळे पैसे अंडरवर्ल्डला कसे गेले यातला मनी लॉन्ड्रिंगचा अँगल जो आहे हा सगळा कॅशमध्ये व्यवहार करून ही हजारो कोटी रुपयाची जमीन ही त्या ठिकाणी घेण्यात आली आणि ते पैसे हसीना पारकरला म्हणजेच दाऊदला थेट त्या ठिकाणी मिळाले. आता यातनं प्रश्न एवढाच उपस्थित होतो की एखाद्या मंत्र्याने किंवा मंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीने या ठिकाणी मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडनं जमीन विकत घेण्याचं कारण काय आहे, ती त्याची जमीन नसताना विकत घेण्याचं कारण काय आहे, त्याच्यामध्ये हसीना पारकरशी व्यवहार करण्याचं कारण काय आहे. एकीकडे या व्यवहारानंतर म्हणजे हा जो व्यवहार झालेला यानंतर मुंबईमध्ये 3 वेळा हल्ले झाले आहेत आणि बॉम्बस्फोट झाले आहेत. जे लोक मुंबईत बॉम्बस्फोट करतात अशा लोकांना आपल्या व्यवहारातनं जर आपण पैसे देणार असू तर मला असं वाटतं की हे अतिशय निंदनीय अशा प्रकारचं आहे. आणि म्हणूनच ईडीने ही सगळी कारवाई केली आहे. आज ही सगळी सत्य ईडीने मांडली आहेत. ईडीने हे देखील सांगितलं की त्यांनी ते जे काही बॉम्बस्फोटाचे आरोपी जेलमध्ये आहेत त्यांचंही बयान घेतलेलं आहे, ज्यांच्या समोर व्यवहार झाला त्यांचंही बयान घेतलेलं आहे. आणि जे मूळ मालक आहेत त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला एक पैसाही मिळाला नाही, उलट आमच्याकडनं ही कशी जमीन त्यांनी घेऊन टाकली. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी सगळी कारवाई ईडीने केली आहे ही नियमानुसार ईडीने केलेली कारवाई आहे. यातला टेरर फंडिंगचा अँगल अतिशय स्पष्ट दिसतो आहे. आणि अशा प्रकारे मुंबई बॉम्बस्फोटाच्या अपराध्यांशी आणि दाऊद जो या देशाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे तो किंवा त्याच्या बहिणीशी व्यवहार करणं याचं समर्थन कसं केलं जाऊ शकतं हा माझा या ठिकाणी अतिशय स्पष्ट सवाल आहे. आणि ईडीने या संदर्भातले पुरावे हे कोर्टाला दिल्यामुळेच कोर्टाने या संदर्भातली जी काही त्यांची कस्टडी आहे ती ईडीला दिलेली आहे. मला असं वाटतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय ही गंभीर आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता अशा प्रकारे जर टेरर फंडिंग होत असेल आणि मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपींकडनं अशा प्रकारे त्यांच्याशी संगनमत करून जमिनी घेतल्या जात असतील आणि तो पैसा हसीना पारकर किंवा दाऊदला जात असेल तर याचा निषेधच केला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर राजकारण न करता या देशाचा शत्रू असलेल्या दाऊदच्या विरोधात सगळ्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी भूमिका मांडली पाहिजे असं माझं मत आहे. महाराष्ट्र के मंत्री श्रीमान नवाब मलिक जी पर जो कार्रवाई आज हुई है इसमें ईडी ने कोर्ट में पूरी सत्यता उसके सामने रखी है. ये करोड़ों रुपए की जमीन, सैकड़ों करोड़ या हजार करोड़ रुपए की जमीन किस प्रकार से अंडरवर्ल्ड के माध्यम से नवाब मलिक इन्होंने खरीदी इसका सारा कच्चा चिट्ठा सामने आया है. विशेष रूप से जिनकी जमीन थी उस महिला ने बयान देकर ईडी को यह बताया कि उनको इसमें एक भी पैसा नहीं दिया गया. उल्टा उनको यह कहा गया था कि अतिक्रमण निकालने के लिए एक पावर ऑफ अटर्नी दीजिए और उसके बाद उनको डराया धमकाया गया
और एक अलग पावर ऑफ अटर्नी तैयार करके उनसे जमीन हथियाई गई। इसमें महत्व का मुद्दा यह है कि यह जमीन जो ली गई है, जिन्होंने इस जमीन को हथियाया और वो पावर ऑफ अटर्नी के माध्यम से अपना नाम उस पर क्रिएट किया, वो एक शाह वली खान है जो मुंबई बम विस्फोट के आरोप में जेल में है और उनको उम्र कैद की सजा हुई है। दूसरे सलीम पटेल है जो हसीना पारकर के फ्रंटमैन थे और उनके नाम से दाऊद इब्राहिम जो इस देश का दुश्मन है, वो इस प्रकार से मुंबई में जमीनों के व्यवहार करके उसके माध्यम से मनी लॉन्ड्रिंग करके टेरर फंडिंग करता था। और इस मामले में जब कुछ लिंक्स ये एनआईए को मिले और ईडी को मिले तो उन्होंने इब्राहिम कास्कर जो दाऊद इब्राहिम का भाई है उसको भी अरेस्ट किया और इन सारे लिंक्स को एस्टैब्लिश करते हुए ये उनके ध्यान में आया। करीब 9 जगह उन्होंने छापे मारे और उसमें से ये सारी चीजें ध्यान में आई जो आज उन्होंने कोर्ट में कही है। इस मामले में ये हजारों करोड़ रुपए की जमीन मात्र 30 लाख रुपए में खरीदी गई, लेकिन वो भी पैसा जमीन के मालिकों को नहीं गया। और ईडी ने यह भी बताया कि इसमें 55 लाख रुपए ये सीधे हसीना पारकर को मिले जो दाऊद की बहन थी और उसका सारा रियल एस्टेट का बिजनेस यहां पर संभाल रही थी। और जहां दिए गए और जिसने दिए, इन सब ने उसके बारे में पुख्ता बयान दिया जो आज कोर्ट के सामने भी आया है। तो सवाल यह उठता है कि इस प्रकार से हमारे देश के दुश्मन के साथ व्यवहार करने का कारण क्या है। राज्य के एक मंत्री और उन्होंने ये व्यवहार करने के बाद और ये 55 लाख रुपए देने के बाद आप देखिए उसके बाद में 3 हमले मुंबई पर हुए, बम विस्फोट मुंबई में हुए हैं। तो ये हसीना पारकर को जो पैसा गया किसको गया? ये दाऊद को पैसा गया। और ये किस लिए गया? उनकी उन्हीं एक्टिविटीज के लिए गया जिन एक्टिविटीज के तहत इस देश के अंदर उन्होंने बम विस्फोट किए। और ये सारी चीजें कोर्ट के सामने ईडी ने रखी है। इतना ही नहीं तो ईडी ने जेल के अंदर जाकर मुंबई बम विस्फोट के आरोपी का बयान भी लिया है जिसमें उन्होंने ये सारी बातों को माना है और इंडिपेंडेंट गवाहों ने भी इसकी पुष्टि की है। और इसीलिए शायद ये सारे तथ्य सामने आने के बाद आज ईडी के कोर्ट ने मंत्री श्री नवाब मलिक इनको 3 तारीख तक कस्टडी दी है। ये बहुत संगीन मामला है। देश के दुश्मनों के साथ व्यवहार करने का कारण क्या है? ये कोई राजनीतिक मामला नहीं है। राजनीति में हम एक दूसरे के ऊपर छीछालेदार करते रहेंगे, लेकिन अगर कोई देश के दुश्मन के साथ सौदा करता है और सारा रिकॉर्ड पर है और ऐसा रिकॉर्ड पर सौदा होता है और साथ में सीधे पैसे अगर हसीना पारकर को वहां मिलते हैं, दाऊद को मिलते हैं, तो मुझे ऐसा लगता है कि ईडी को यह कार्रवाई करनी पड़ेगी और सभी राजनीतिक दलों ने इस कार्रवाई का समर्थन करना चाहिए। क्योंकि इस प्रकार से अगर अंडरवर्ल्ड के साथ सीधे व्यवहार होते रहेंगे और जो लगातार ये बात कही गई कि पिछले समय दाऊद ने देश के अंदर जितने बम विस्फोट किए, भले ही आईएसआई की मदद से किए होंगे, लेकिन उसका टेरर फंडिंग उसने इंडिया में ही जमा किया और इस प्रकार के डील से ही जमा किया। इस प्रकार से अंडरवर्ल्ड के ऊपर और बड़े पैमाने पर उस जमाने में जो व्यवहार जमीनों के किए गए अंडर वैल्यूएशन करके और उसमें जो ब्लैक मनी दिया गया, वो ब्लॅक मनी टेरर फंडिंग में इस्तेमाल किया गया। तर या सगळ्या प्रकरणाबद्दल पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळं प्रकरण समोर आणलं होतं आणि आता ईडीच्या कारवाईच्या संदर्भात ते बोलत होते। दरम्यान नवाब मलिक यांनी त्यांना ईडीची कोठडी मिळाल्याच्या नंतर ट्वीट केले। पाहूया ते काय म्हणतायत। कुछ ही देर की खामोशी है, फिर शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा दौर आएगा।
असं म्हणत नवाब मलिक यांनी एका शायरीच्या माध्यमातून थेट इशारा दिलेला आहे विरोधकांना की आज तुमची वेळ आहे, पण पुढे आमचा काळ येईल. आणि या सगळ्याबद्दल निश्चितपणे आता सकाळपासून त्यांनी जे ट्विट केलेले आहेत त्या ट्विटमधून त्यांनी स्पष्टपणे एक भूमिका घेतलेली आहे, ती म्हणजे संघर्षाची भूमिका. दरम्यान नवाब मलिक यांच्या वकिलांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते पण ऐकूया. 98, 89 वो सालों के ट्रांजैक्शन में तो हमारा ऐसा सबमिशन था कि पीएमएलए उस टाइम पर इनैक्ट नहीं हुआ. सो देयरफॉर हमारा ऐसा सबमिशन था कि पीएमएलए विल नॉट बी अट्रैक्टेड. सर, एक जो आपने मांग की थी कि वकील भी जो है मौजूद होने चाहिए इन्वेस्टिगेशन के वक्त, क्या वो मांग मान ली गई, मंजूर कर दी गई? कल रखे बेटा उसके लिए. सर, उद्या 2:30 वाजता कशा पद्धतीचं निवेदन सादर केलं जाणार आहे? बेटा मेडिकल कुछ दवाइयों के लिए एप्लीकेशन किए हैं और वकील इंटरोगेशन में साथ में रखने के लिए किए. आजचा संपूर्ण युक्तिवाद बघता दोन्ही पक्षांचा निकाल झाल्यानंतर थोडा वेळ हा वकिलांनी घेतलेला होता आणि या 3 मार्च पर्यंतच्या सुनावणीमध्ये वकिलांची सुद्धा एक महत्त्वाची भूमिका असेल चौकशी दरम्यान. नहीं, वो अब दोनों साइड के वकील लोग ने अपना अपना पेश तो किए हैं डेफिनेटली, पर जज के माइंड में ये वे हुआ है कि थोड़ा इंटरोगेशन के लिए ईडी कस्टडी पर्यंत आम्ही डिसाईड करू ऑर्डर चॅलेंज करायचं आहे की नाही. ऑर्डर आता आला नाही, आता वेळ झालाय, तर ऑर्डर वाचून त्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो. धन्यवाद सर, न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. तर आपण बघतोय की उद्या 2:30 वाजता पुन्हा एकदा एक अर्ज केला जाणार आहे वकिलांच्या वतीनं, ज्यामध्ये औषधं असतील, घरचं जेवण आणि चौकशीच्या वेळेला वकिलांची उपस्थिती ह्या मुख्य गोष्टी नमूद करण्यात येतील. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर नवाब मलिक यांना ईडीनं दणका दिलेला आहे. न्यायालयानं आता त्यांना 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवलेला आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय, कारण जवळपास 2.5 तास पीएमएलए कोर्टामध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार असा युक्तिवाद झाला. नवाब मलिकांच्या वकिलांनी सांगितलं की त्यांच्या केलेली ती अटक असेल, त्यांच्यावरची कारवाई असेल, हे सगळं बेकायदेशीर आहे. देवेंद्र फडणवीस बोलतात, आपण थेट जातोय कि दाऊद जैसे देश के दुश्मन को मदद जिनके माध्यम से हुई, उनको बचाने के लिए और उनका मंत्रिपद बचाने के लिए पूरी सरकार उनके पीछे खड़ी है. मुझे लगता है कि इसका देश को जवाब इस सरकार को देना पड़ेगा. संजय राऊत म्हणाले की हे एका प्रकारे अफजल खानने पाठीवर वार करण्यासारखा आहे आणि खरा हिंदुत्व अशा गोष्टींसोबत लढण्यामध्ये आहे. असं आहे की संजय राऊत अलीकडच्या काळात जी भाषा वापरतात, ते जे काही बोलतात, त्यांना उत्तर देणं माझ्या स्तरात बसत नाही. ज्या स्तराचं त्यांचं बोलणं आहे ना, त्या स्तराचे लोक त्यांना उत्तर देतात. नवाब मलिक के बारे में यूपी तक बात पहुंच गई. अखिलेश यादव ने कहा है कि भारतीय जनता पार्टी जब बौखलाती है तो झूठे गवाहों को खड़ा करके झूठे आरोपों को लेके जांच एजेंसियों को सामने लाती है. और पवार जी ने भी ममता से बात की. पूरी चीजों को आप किस तरीके से देख रहे हैं? देखिए, पहली बात तो मैं आपको बता देना चाहता हूँ कि ये बौखलाहट बोल रही है, क्योंकि ऐसे मामले में उनके लोग आज पकड़े गए हैं कि जिसमें देश के साथ धोखा हुआ है, और इसलिए उनकी बौखलाहट बोल रही है. और जहाँ तक झूठे गवाह वगैरह ये सारी चीज़ें जो कही जा रही है, कुछ दिनों में मैं खुलासा करने वाला हूँ. अभी आपको बोल देता हूँ कि किस प्रकार से महाराष्ट्र सरकार झूठे गवाह तैयार करने का षड्यंत्र रच रही है. इसका खुलासा कुछ दिनों में मैं ही कर दूंगा. अभी तो आप इस केस के ऊपर अपना लक्ष्य केंद्रित कीजिए. असं आहे की तुम्ही जे म्हणता आहे की खोटे साक्ष, खोटे गवाह वगैरे, या संदर्भात अतिशय स्पष्ट केस ही ईडीच्या वकिलांनी ठेवली, म्हणूनच 3 तारखेपर्यंतची कस्टडी मिळालेली आहे. आणि येत्या काळामध्ये लवकरच महाराष्ट्र सरकार कशा प्रकारे खोटे लोक तयार करतात, खोटे गवाह तयार करतात, आणि कशी सरकारची यंत्रणा ही खोटेपणा करून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात, नेत्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात, याचे काही खुलासे मी लवकरच करणार आहे. पण आज तो विषय नाही, म्हणून आज त्याच्यावर मी बोलणार नाही. आज मी
हा विषय महत्त्वाचा आहे, देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषय आहे आणि अशा विषयामध्ये राजकारण होऊ नये असं माझं मत आहे. हो, नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आंदोलन करणार आहे का? असं आहे की भारतीय जनता पक्षाचं तर मत हे आहे की आम्हाला राजीनामा मागायची वेळच यायला नको. इतका गंभीर आरोप लागल्यानंतर मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. पण हे नक्कीच आहे की या सरकारचा चेहरा भारतीय जनता पार्टी पूर्णपणे बेनकाब करेल. त्या संदर्भातला भारतीय जनता पक्षाचा जो काही निर्णय असेल तो आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील घोषित करतील. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्याबद्दलचे कागदपत्र पुरावे देत या नवाब मलिक यांचं हे प्रकरण माध्यमांच्या समोर आणलं होतं, जगाच्या समोर आणलेलं होतं. आणि आज ईडीनं त्याच्या संदर्भात गेल्या काही दिवसात केलेल्या कारवाईच्या नंतर नवाब मलिक यांना अटक केली आणि न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं 3 मार्चपर्यंत त्यांना ईडीच्या कोठडीत पाठवलंय. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय अपडेट्स आहेत आता? विलास, ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर आपण बघतोय की दुहेरी पद्धतीनं पोलिसांची रचना या ठिकाणी दिसून येते. की जर का आपण आता बघितलं तर नवाब मलिक आता या कार्यालयात पुन्हा त्यांना आणण्यात आलंय. CISF ची टीम जी आहे ती सुद्धा आहे. एक पूर्णपणे ईडी कार्यालय बघितलं तर 2 प्लॅटून या ठिकाणी CISFच्या तैनात करण्यात आलेला आहे. आणखीन त्यांनी पूर्णपणे या ईडी कार्यालयाला कोंडाळं केलेलं आहे. लोखंडी बॅरिकेड्स दोन्ही ठिकाणी लावलेले आहेत आणि याच ईडीच्या या इमारतीमध्ये 4थ्या मजल्यावर पुन्हा एकदा यांना नेण्यात आलंय. ईडीची जी कोठडी 3 मार्चपर्यंत देण्यात आली आहे तोपर्यंत त्यांचा मुक्काम नवाब मलिक यांचा याच ठिकाणी असणार आहे. याच ठिकाणी ईडीची कोठडी सुद्धा आहे, चौकशी सुद्धा याच ठिकाणी होणार आहे. आणि आपण बघतोय की कशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था ज्या पद्धतीनं आवळली गेली आहे ती अत्यंत बघण्यासारखी आहे. लोखंडी बॅरिकेड्स दोन्ही बाजूंनी लावले. आणखीन आपण बघतोय की मुंबई पोलिसांचं मोठं कोंडाळं आपण या सगळ्याच ठिकाणी दिसतंय की बाहेरच्या बाजूलाही मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. खरं तर NCB कार्यालय आणि ईडी कार्यालयाचा पॅसेज असलेला हा जो सगळा रस्ता आहे हा सगळा निर्मनुष्य करण्यात आलेला आहे. कोणत्याही सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य व्यक्तीला या ठिकाणी जाता येणं शक्य नाही अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्या तिकडे लोखंडी बॅरिकेडच्या दूर अंतरावर आता दिसत आहेत. त्याच्या पलीकडे NCB कार्यालयाकडे जाणारी गल्ली. आणखीन त्याच ठिकाणी अजूनही घोषणा देत काही आंदोलक त्या ठिकाणी बसलेत. ईडीच्या विरोधात घोषणा दिल्या आहेत, केंद्र सरकारच्या विरोधात दिल्या आहेत, नवाब मलिक यांच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या आहेत. पण ईडी कार्यालयामध्ये आपण बघतोय तर या अशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त जागोजागी दिसून येतोय आणि आतल्या बाजूला CISF जवानांच्या 2 प्लॅटून तिथे एस्टॅब्लिश करण्यात आलेला आहे. आणखी त्यांनी पूर्ण ईडी कार्यालयाला कोंडाळं केलंय. ईडी कार्यालयाच्या चहूबाजूंनी CISFनं आपली जी सुरक्षा व्यवस्था आहे ती आवळली. आज दुपारी ज्यावेळेस ईडीचे म्हणजे CISFचे कमांडंट आणखी DG सुद्धा या ठिकाणी आले, त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी पाहणी केल्यानंतर जे पॉईंट्स ईडी कार्यालयाला कव्हर करता येईल ते सगळे पॉईंट CISFनं आता कव्हर केले. दुपारपासूनच कव्हर करायला सुरुवात झाली होती. यामुळे या ठिकाणी आता 3 मार्चपर्यंत नवाब मलिक यांची चौकशी ईडीच्या याच कार्यालयात होणार आणि तोपर्यंत हा सुरक्षा व्यवस्था, हा बंदोबस्त या ठिकाणी कायम असाच राहणार ही माहिती आपल्याला स्पष्ट समजते. विलास, नक्कीच धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा या घडीची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी ही आहे की नवाब मलिक यांना ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आलेला आहे. आजचा संपूर्ण दिवस हा मोठ्या राजकीय घडामोडींचा होता. अगदी सकाळीच नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी त्यांना ईडी कार्यालयात नेलं गेलं आणि त्यानंतर 8 तास चौकशी केल्यावर त्यांना अटक करण्यात आली. अटक करून त्यांचं मेडिकल करण्यात आलं. मेडिकल केल्याच्या नंतर PMLA कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात आलं. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. 2.5 तासांच्या युक्तिवादाच्या नंतर अखेर न्यायालयानं त्यांना 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवलंय. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News 18 लोकमत.